नमस्कार, मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। वाशिम जिल्ह्यात चायनीज मांजा विक्री संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे ठरत आहे। चायनीज नायलॉन मांजा विक्रीवर कार्यवाही करण्यात यावी। वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारावर कार्यवाही करणे गरजेचे ठरत आहे। नायलॉन मांजा जप्त करावे व गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। वाशिम जिल्ह्यात व शहरात नायलॉन मांजाची विक्रीचा वापर व साठा करण्यावर प्रतिबंध आहे। नायलॉन मांजामुळे अनेकांना जीव गमवावे लागत असून गंभीर दुखापतीही होत आहे, तसे पक्ष्यांचेही जीव जात आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी शहरात नायलॉन मांजा विक्री व साठा करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश तातडीने पोलीस प्रशासनास आदेश देण्यात यावे। त्यानुसार पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून योग्यरित्या कार्यवाही करावी। प्रतिबंधित चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेच्या चुऱ्याची कोटिंग असलेल्या मांजाचे विक्रेते व वापरणारे यांच्यावर होणार कठोर कारवाई। मकर संक्रांत सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे। बाजारात ठिकठिकाणी पतंग व मांजाची दुकाने थाटली गेली आहेत। या पार्श्वभूमीवर चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेच्या चुऱ्याची कोटिंग असलेल्या मांजाच्या विक्रीवर शासनाकडून प्रतिबंध करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने शासनाचे प्रतिबंध झुगारून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक यांनी कडक कार्यवाहीचे आदेश देण्यात यावे। संपूर्ण वाशिम जिल्ह्यामधील पतंग मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटिसा बजावण्यात याव्या आणि प्रतिबंधित चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेच्या चुऱ्याची कोटिंग असलेल्या मांजाच्या विक्री करू नये याबाबत कळविण्यात यावे। प्रतिबंधित मांजाची विक्री किंवा वापर करीत असताना मिळून आल्यास त्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी। ग्रामप्रभा 24 न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास कुटे।